मी आता निघालोय पोलीस स्टेशनला, कारण मला मारलेलं आहे नख. आणि हे नख मारलेलं आहे म्हणजे ऑटोवाला आला आणि शिवी दिली. तर शिवी दिल्यामुळे ना माझं डोकं फिरलं आणि अर्चूसाठी एक सरप्राईज. कुठं काय केलंय? कोणीतरी आलं. मी आता निघालोय पोलीस स्टेशनला, कारण मला मारलेलं आहे नख. आणि हे नख मारलेलं आहे म्हणजे माझ्या बायकोने, अर्चूने. आणि याच्याबद्दल आता मला कंप्लेंट करायची आहे, कारण एवढ्या जबरदस्त प्रमाणात मारलंय ना की इतकी आग चालू आहे. म्हणजे बघू शकतात, ह्या कोपऱ्यापासून तर इथपर्यंत फिरून इथपर्यंत ते नख लागलंय. आणि अशी आग करतोय तो हात माझा की मी सांगू पण नाही शकत तुम्हाला. मस्करीचा भाग आहे, ऍक्च्युली चुकून लागलं. मगाशी काय झालं ना, आता ट्रॅफिकमध्ये नॉर्मल छोटे मोठे भांडण होतात आपले. आणि ऑटोवाला आला आणि माझी चूक नसताना त्याने डायरेक्ट टाकली आणि एकदम कट टू कट गाडी आमची राहिली लागायची. तर मग मी त्याच्याकडे नुसतं बघितलं तर त्याने तिकडनं शिवी दिली. तर शिवी दिल्यामुळे ना माझं डोकं फिरलं आणि मी एकदम संतापामध्ये सीट बेल्ट काढला आणि आता जाऊन त्याच्यावरती जाऊनच धडकतो आता त्याला. या प्रमाणामध्ये मी रिॲक्शन माझी निघायला सुरुवात झाली आणि तिला खरंच वाटलं की हा चालला डायरेक्ट खरंच. तर तिने ते खेचण्यामध्ये काय केलं ना, मी दरवाजा उघडला, उतरताना तिने मला खेचले की जाऊ दे, आणि त्या चक्करमध्ये तिचं नख मला लागलं. तर अशा प्रकारात ऑटोवाल्यासोबत तर मिटलं, बट ते माझं इथं गाडीलाच नाही लागलं, माझ्या हातालाच ओरखटलं आणि चांगल्या प्रकारात ओरखटलं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. शेवटी युट्यूबचा पासवर्ड मिळाला आणि आपण नवीन ब्लॉगला सुरुवात केली आहे. बऱ्याचशा गॅप नंतर ब्लॉग येतोय, त्याच्यामुळे क्षमस्व. आईला हॉस्पिटलला सोडलं आणि आता मी रसवंतीच्या शोधामध्ये निघालोय. त्या दिवशी बाईकवर होतो तेव्हा इकडे एक रसवंती दिसलेली, हां ती तिकडे दिसते पुढे राईट साईडला. बाबा निघाले तिथून. एक मस्तपैकी उन्हाचा आता एक रस पिऊ. म्हटलं एक जम्बो सांगूया, तर त्याच्याप्रमाणे नॉर्मल ग्लास येईल, बट त्याच्याप्रमाणे हा जो ग्लास आलाय ना, नावाला शोभेल असा आहे, एवढा मोठा आहे. प्रेम म्हणावं की सक्ती हेच कळत नाहीये. आता अर्चू गेली ऑफिसला आणि तिने या दोघं भाज्या केल्या, एक म्हणजे भेंडी आणि दुसरं म्हणजे मूग डाळ. बट आता गोष्ट अशी आहे की मला दोघं भाजी खायची इच्छा नाही आहे, मला राईसमध्ये काहीतरी खायचं होतं. बट आता करून गेली तर खायला लागेल. त्याच्यामुळे मी बोललोय की या प्रेम आणि सक्तीमध्ये एका गोष्टीचा फायदा होतोय, ते म्हणजे आपल्या पोटाचा. पोट खाली राहणार नाही, तुम्ही काही ऑप्शन खाऊ शकतात. हा, बट जे ऑप्शन बनवले तेच खाऊ शकतात. आता ॲक्च्युली मी निघालोय नाशिक फाटा जायला, कारण तिथं अर्चूसाठी एक सरप्राईज येते. ते म्हणजे अर्चूची मम्मी येते आणि अर्चूला बिलकुल माहिती नाही आहे की तिची मम्मी नाशिकवरून निघाली आहे आणि त्यांनाच मी आता घ्यायला चाललोय. ऑलमोस्ट आता ते चाकणच्या आसपास पोहोचले, म्हणजे मी इथून तिथं जायला आणि ते पोहोचायला एक टाइम होईल. मग अशी मी इथूनच आईला घेऊन गेलो ट्रीटमेंटसाठी, आणि बट टाइम थोडा मिसमॅच होता, 2.5-3 तासाचा फरक होता. त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट घरी गेलो, कारण जेवण पण बाकी होतं. सो आता परत जेवण करून थोडा आराम करून चहा वगैरे घेऊन परत मी तिकडे नाशिक फाट्याला जायला निघालोय. बट एक गोष्ट बोलायला लागेल, ह्या चौकामध्ये एवढ्या वेळेस येणं होतंय ना माझं, की असं वाटतंय मला मी उगाच घर तिकडे घेतलं. म्हणजे इकडे घेतलं असतं तरी चाललं असतं रेंटवर, जोपर्यंत आमच्या फ्लॅटचं पोझिशन मिळत नाही. कारण ह्याच एरियामध्ये काम होते. नाही जरी काही म्हटलं तरी दिवसातून एक चक्कर कोकणे चौकामध्ये माझा होतोय, हॉस्पिटलच्या निमित्तानं किंवा हॉस्पिटलला ज्या दिवशी जाणं होत नसेल दुसऱ्या काहीतरी कारणामुळे, बट होतो जरूर आहे. सरप्राईजची गोष्ट अशी आहे की 11:30-12:15 आसपास ना अर्चूच्या भावाचा मला कॉल आला आणि त्याच्यामध्ये तो बोलला की आई येते बट अर्चूला माहिती नाहीये, सो तिला सांगू नका. आणि लाईव्ह लोकेशन मोबाईलमधून टाकून दिलं, या बसमध्ये बसवलंय आणि नाशिक फाट्याला उतरणार आहे, जे की आमच्या घरापासून आम्हाला जवळ पडतं. सो म्हणजे बराच डिस्टन्स आहे, 12-14 किलोमीटरचा जवळ, म्हणजे लगेच अनुमान लावू नका. आणि त्याच्याप्रमाणे आता 12 वाजेला बस निघाली होती, 5 वाजले आणि आता ती बस 5-10 मिनिटांमध्ये पोहोचेल आणि मी पोहोचेलच. सो मलाही आयडिया नव्हती आणि अर्चूला तर बिलकुल आयडिया नाही आहे. संध्याकाळी आल्यानंतर तिला ॲज अ सरप्राईजच राहू देऊ, मी काही सांगितलं नाही. आता ते जर एवढं निघाले तिकडनं तर, आणि कदाचित नाही, लग्न झाल्यापासून 5 वर्षामध्ये फर्स्ट टाइम ते डायरेक्ट येतात आणि एकट्या येत आहेत. नाही तर जेव्हाही येणं झालंय तेव्हा कोणी ना कोणी सोबत असायचं आणि जास्त कधी थांबले नाहीये. बट आता यावेळेस डायरेक्ट सरप्राईज म्हणून आलेले आहेत. तर बघूया आता अर्चूला ते सरप्राईज कसं वाटतं. नाशिक फाटा पोहोचलोय बट बस आली नाहीये, बरं झालं, लेट झाली बस, ट्रॅफिकमध्ये अडकली असेल. चाकणच्या आसपास होती तेव्हा मी निघालो होतो, बट बसच्या आधी आलो. का लवकर आलो आणि त्याचा काय फायदा आहे ते तुम्हाला पुढे सांगतो. एक फन फॅक्ट सांगतो जी की तुम्ही सिरियसली घ्यायला पाहिजे, ते म्हणजे बायकोच्या घरच्यांना कधीच तुम्ही लेट करू नका, किंवा म्हणजे घ्यायला जाताय तुम्ही किंवा अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, जर तुम्ही त्या गोष्टी केल्या, म्हणजे हस्बंड लोकांसाठी सांगतोय आणि जे लग्नाडू आहेत येणारे त्यांच्यासाठी पण एक माझ्याकडनं टिप समजा तुम्ही, जर या गोष्टी तुमच्याकडनं झाल्या
तर तुम्हाला बायकोचा टोमणा ऐकायला लागणार म्हणजे लागणार की जिथं नाही तिथं मित्रांचं काम असेल, हे असेल ते असेल, तिथं तू टाइमच्या आधी पोहोचणार, बट माझ्याच घरच्यांना घेण्यासाठी किंवा माझ्याच घरच्यांसाठी तू लेट पोहोचणार. म्हणजे हा टोमणा तुम्हाला येईलच, म्हणून मी सांगतोय सगळे कामं जाऊ द्या, बट तिच्या घरच्यांना घेण्यासाठी किंवा तिच्या घरच्यांचं जे काम असेल ते प्रायोरिटीने व्हायला पाहिजे. आणि हा जो ब्रिज बघताय ना, त्याची एक युनिक गोष्ट आहे, ती का तुम्हाला सांगतो. या ब्रिजला 5 नाव आहे. ती कशी म्हणजे जर तुम्ही बस साठी जर बघताय ना, जसं आता MSCRT ची बस आहे वगैरे, तर जर तुम्हाला बस साठी कोऑर्डिनेट करायचं या लोकेशनला, तर तुम्हाला नाशिक फाटा बोलायला लागतं. त्याच्यानंतर जर तुम्ही लोकल ट्रेनने जाताय तर लोकल ट्रेनच्या हिशोबाने तुम्हाला कासारवाडी बोलायला लागतं. त्याच्यावरच ते कासारवाडी स्टेशन करतं. आणि आता नवीन आलंय मेट्रो, तर मेट्रोचं नाव आहे इथं सांगवी गाव म्हणून किंवा सांगवी फाटा. तर असं या पूर्ण लोकेशनचं नाव आहे. 3 नाव आहे, अजून एक चौथं नाव आहे, काय ते आठवत नाहीये मला, ते पण कधीतरी कोणी कमेंट मध्ये सांगा ते चौथं नाव काय आहे. तसेच या ब्रिजची ही खासियत आहे की या ब्रिजला 4 नाव आहेत. वेगवेगळ्या प्रकारात तुम्ही पाहिजे तसे वापरू शकतात. ते म्हणतात ना पुणे तिथे काय उणे, तर हे अशी गोष्ट आहे पुण्याची खासियत. नाही लवकर म्हणजे एवढ्या लवकर नाही यायचं, मी एक 20 मिनिटं लवकर आलोय आणि बस आली वाटतं फायनली. हीच असेल 033-7, हा हीच बस आहे. अर्चू आली आता भूमकर चौकापर्यंत, मोजून 5-7 मिनिटांमध्ये गेटवर पोहोचेल. अर्चू आली आणि अर्चूने घातलाय जॅकेट. त्याच्यावरून मला एक गोष्ट बोलायची होती की आमच्या सोसायटीमध्ये नॉर्मली ना 11-11:30 राऊंड मारतात, बट 2 दिवसापासून इतकी खतरनाकवाली थंडी वाढली की 10, 10:30, 11:45 झाले. तसं नाही, लेट पण झालंय, बट तरी सगळे गायब आहे, कारण खरंच थंडी वाढली. संडे फुल जाम होता आज. मला विचारू नको, मी 3 राऊंड मारलेले आज इथून तर एक याचा असंच कामानिमित्त. नाही गेट पासून तर इथपर्यंत येण्याची ड्युटी तर झाली, बट त्याच्यासोबत जी बॅग आहे ना ती मला कॅरी करायला लागते. येतोय मी 3 दिवसापासून येतोय तुला घ्यायला. आज 3रा आहे ना, असं काय करते. अरे परवा पण आलो होतो, तुझं लक्षात नव्हतं. परवा आलोय तुला मी. रात्रीचं काउंट करते, पण दिवसाचे सोडायला जातो ते कधी तुझ्याकडे काउंट नाही देता. उसका काउंट का क्या. कॅब केली होती. सॅटर्डे संडे कॅब आहे ना, मंडे टू फ्रायडे पर्सनल ड्रायव्हरची ड्युटी करतो. त्याचं काय. सॅटर्डे संडे मी ऑफिस करते आणि मला वीकमध्ये 2 सुट्ट्या येतात. 2 सुट्ट्या येतात आणि त्याच्यातले मग किती उरले दिवस. मस्तपैकी खिचडी बनवली मी माझ्या हातची. टोमॅटो टाकलाय फक्त, तुला टोमॅटो आवडत नाही. मी अर्धाच टाकलाय, जास्त नाही टाकलाय. थोडी माझ्यासोबत खा. थोडा खाना आहे भाई. करतो ना मी पण. चला, ते दिनाचं राहिलं, त्याला पाठवलं होतं. अरे शिट यार, राहिली चुकून. कुठं काय केलंय. मम्मी डायरेक्ट सरप्राईज द्यायला. मी मम्मीला म्हटलं बेडवर बसा. आईला काय म्हटलं मी, बेडवर बसा. मला नाही एकटे. अरे बट तुझ्यासोबत बट अर्जू नाही ते झालं. तुझ्यासोबत मी पण डबल सरप्राईज झालो. म्हटलं इतकं मोठं सरप्राईज ते त्यांनी सांगितलं नाही, आणि अर्चू बेडमध्ये घुसली आणि मम्मीच काय, मला वाटलं बाथरूम मध्ये. मम्मी तिकडे पडद्याच्या आड. खतरनाक.